तर मित्रांनो आता बोंबील फ्राय होणार आहेत आणि पॉपलेट फ्राय पण आहेत आपल्या इथे रवा कोटिंग. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आहे आणि मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मला पण स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण असा एक रेस्टॉरंट घेऊन आलो ना मित्रांनो, त्याचं नाव आहे HD जत्रा स्वाद मालवणचा. तर मित्रांनो इथं मालवणी आपल्याला फूड भेटणार आहेत. मालवणचे जे फिश मध्ये व्हरायटीज आहेत खूप जास्त, मालवणी प्रकारचा चिकन खायला मिळणार आहे. आणि फिश मध्ये मित्रांनो बोलायला गेलात ना तर भरपूर इथं व्हरायटीज आहेत. तर तुम्हाला मला फ्राय मध्ये भरपूर आहेत आणि जर तुम्हाला करी पाहिजे असेल, मसाला मध्ये पाहिजे असेल, ते सर्व काही आहे. चिकन मध्ये पण सेम आहेत मित्रांनो. तुम्हाला कोंबडी वडे भेटतील, जर चिकन सुक्का पाहिजे असेल, चिकन मसाला पाहिजे असेल, चिकन ग्रेव्ही, हे सर्व काही आपल्या इथे अवेलेबल आहे. तसेच आपण जर बोलायला गेलं तर व्हेजच्या भरपूर ट्राय करू शकता. मित्रांनो मालवण बोलत ना तर भरपूर कॅटेगरी माशांमध्ये येते आणि इथं फिश मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. तुम्ही खाऊन तुम्हाला अशा व्हरायटीज इथं अंडा घोटाला सर्व काही मिळतं मित्रांनो. तुम्ही या इथं स्नॅक्स वगैरे सर्व अवेलेबल आहे. तर तेच आपल्याला आज बघायचं आहे व्हिडिओ मधनं मित्रांनो. तर तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि या तर आपण पहिले ओनरशिप भेट घेऊ. आपल्या इथं काय काय अवेलेबल आहे मित्रांनो. या आहे प्रभादेवीला, तर ते ऍड्रेस तुम्हाला नक्की देईन मी. तर या आपण पहिले ओनरशिप भेट घेऊ, त्यानंतर आपण सर्व तुम्हाला डिश दाखवणार आहे आज काय काय मिळतं इथं. आणि अगदी रिझनेबल प्राइस मध्ये आहे. तुम्ही असं बोलणार नाहीत की रेस्टॉरंट असून एवढी म्हणजे प्राइस कमी आहे. तर चला आपण भेटूया. तर मित्रांनो आहे HD जत्राचा मेनू कार्ड तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये जाऊन पॉज करून बघू शकता. तर मित्रांनो हा याचा ॲम्बियन्स आहे बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं सिटिंग एरिया पण मोठा मिळेल आणि इथं बसून जेवायला तुम्हाला आधी घेऊ शकता. काय नाव आपलं? माझं नाव सोनल प्रफुल्ल राठोड. अच्छा, आणि कधीपासून आपल्या रेस्टॉरंटची सुरुवात झाली? आपली रेस्टॉरंट फेब्रुवारी 2024 ला चालू झाली. अच्छा, म्हणजे लगभग आता किती तरी पण 10 महिने झाले. 10 महिने झाले ना रेस्टॉरंट चालू. अच्छा, आणि आपल्या इथं आता काय काय असं मिळतं तुम्ही सांगू शकाल? आपल्याकडे चिकन थाली भेटतं, कोंबडी वडे भेटते, पॉम्फ्रेट फ्राय आणि बॉम्बिल फ्राय, हे सगळं भेटतं आपल्याकडे. आणि आपली एक स्पेशालिटी आहे म्हणजे एक मालवणी जेवण आपल्या इथं म्हणजे मिळतं. मालवणी असं विचार आम्ही बघा जन्मापासून आम्ही महाराष्ट्रातच राहिलो आणि मराठी लोकांना मालवणचं जेवण लय आवडतं ते आम्हाला माहित होतं. म्हणून आम्ही आणि दादर एरियामध्ये हॉटेल ओपन करत होते, म्हणून आम्ही मालवणी क्युझिन चॉईस केलं. आणि आमच्या एवढ्या एरियात कुठे पण मालवणी फूड भेटत नाही. आणि आपला रेस्टॉरंटची सुरुवात किती वाजल्यापासून होते? सकाळी आपलं रेस्टॉरंट 11:30 ला सुरुवात होते. 11:30 ते 4 आणि संध्याकाळी 7:30 ते 12. तर आपल्या इथे चिकन मध्ये व्हरायटीज किती आहेत तरी सांगू शकता? चिकन मध्ये व्हरायटीज आपल्याकडे चिकन करी, चिकन फ्राय, चिकन खिमा पण भेटतो आमच्याकडे. अच्छा, आणि किती ते आठवड्याला किती दिवस लागतो आपला? आठवड्याला रोज चालू असते आपली. रोज चालू असतो. सुट्टी आपल्याला कधी नसते? सुट्टी गुरुवारी संध्याकाळी फक्त बंद असते. अच्छा, बाकी सर्व दिवस चालू असते. ओके ओके. तुम्ही सुरुवात चांगले केले, ह्याच्यासाठी तुम्हाला कोणी अशी मदत करते? म्हणजे अशी सांगायला गेले तर मदत कोणीच नाही केली, फक्त आम्हाला दोघंच, आम्ही नवरा बायकोनी सगळे आयडिया लावून केलंय. अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांच्या मेहनतीवरती हा रेस्टॉरंट उभा केला आहे. मित्रांनो हे बघू शकता मटन खिमा आहे आणि इथे ना तुम्हाला सर्व गरमागरम खायला मिळणार आहे, कारण की इथं असा बनवलेला काय नसतो. इथं तुम्ही आला, तुमची ऑर्डर किती जाईल त्याच्यानंतर तुम्हाला बनवून मिळेल. बघू शकता आता बनतोय. आणि ताई इथं मटन खिम्याची आपल्या इथे काय प्राइस असेल तरी पण? मटन खिमाची आपल्याकडे प्राइस 100 रुपये. 100 रुपये. आपल्याकडे बोंबील कोळीची प्राइस 200 रुपये. अच्छा, आणि ताई किती आपल्याला पीस येतात त्याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 8-10 पीस येतात. 8-10 पीस येतात ना याच्यामध्ये. याच्याबरोबर ताई भाकरी असते की चपाती वगैरे? फक्त फ्राय आपलं साइडच आहे, खाऊ शकतो आपण स्टार्टर मध्ये खाऊ शकतो. फ्राय. तर मित्रांनो हे बोंबील कोळी वडा आहे बघू शकता. आणि आता हे बोंबील कोळी वडा मी पहिल्यांदा बघतोय मित्रांनो. इथं यांची जी रेसिपी आहे ही ताई तुमचीच रेसिपी आहे का? आमचीच रेसिपी आहे. अच्छा, बरोबर. आणि ही मी पहिल्यांदा बघतोय बोंबील कोळी वडा मित्रांनो, आणि फ्राय मध्ये येते. तर बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता हे चिकन खिमा आहे. आणि ताई आपल्याकडे चिकन खिम्याची काय प्राइस आहे? चिकन खिमा आपल्याकडे हाफ 80 ला भेटतो आणि फुल 160 ला भेटतो. अच्छा, हाफ 80 पर्यंत. म्हणजे आपण 80 ला कशाला ठेवलं की ते लोकल पब्लिकला पण जेवायला होणार. टॅक्सी वाले आहेत, सगळ्यांना आपण कमी रेट मध्ये देतो. बरोबर, ते तर आहे.
आणि मित्रांनो ही त्यांचीच रेसिपी आहे, बघू शकता. आणि त्यांच्या रेसिपी आणि त्यांचे स्वतःचे मसाले यूज करतात आणि बघू शकता किती चांगल्या प्रकारे बनलेला आहे आता. तर मित्रांनो आता बोंबील फ्राय होणार आहेत आणि पॉपलेट फ्राय पण आहेत आपल्या इथे. तर ताई तुम्ही सांगू शकाल का आपल्याकडे की पॉपलेट फ्रायची प्राइस काय असेल? आपल्याकडे पॉम्फ्रेट फ्राय 250 रुपयाला आहे आणि बॉम्बील फ्राय 200 ला आहे. अच्छा 200 ला आहे. म्हणजे आपल्याकडे मोठी साईज छोटी साईज काय येते का असं? आपल्याकडे एकच साईज ठेवली कारण इथे आपल्याकडे जास्त लोकल पब्लिक येते ना, महाग नाही ठेवलं काही. बरोबर. आपण मीडियम साईज ठेवतो, जास्त छोटं पण नाही ठेवत. बरोबर बरोबर. तर मित्रांनो बघू शकता आता बोंबील आणि पॉपलेट फ्राय होणार आहेत. बॉम्बे फ्रायची तेच बोलली 200 रुपये आपल्या. 200 रुपये आहे का? अच्छा. आणि किती पीस येतात त्याच्यामध्ये? त्याच्यात आता हे आपला रवा कोटिंग करतोय. रवा कोटिंग. आणि ह्याच्यामध्ये आपला फक्त तवा फ्राय जर पब्लिक डिमांड पाहिजे, तर तवा फ्राय पाहिजे कुणाला आपण पब्लिक डिमांड वर पण बनवून देतो. कोणाला तवा फ्राय पाहिजे तर तवा फ्राय आणि कोणाला डीप फ्राय चालेल तर डीप फ्राय. ओके ओके. मोस्ट ऑफ आपण पॉम्फ्रेट फ्राय तवा फ्रायच करतो. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय प्राइस खालीवर होते का? नाही नाही, प्राइस सेम. ओके ओके, प्राइस सेमच. तर मित्रांनो बघू शकता हे रवा फ्राय आहेत आणि किती रव्यामध्ये डीप झाले ते पण बघा मित्रांनो. आणि यांचे ओन मसाले आहेत सर्व आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर करून पुरा देतील आहेत ना. तर मित्रांनो बघू शकता कॉम्प्लीट फ्राय होत आहेत आणि ही मीडियम साईज आहे मित्रांनो, अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्ही बघत शकला तर मगाशी असेल. तर हे आहेत कोंबडी वडे मित्रांनो. आणि अस्सल मालवणी जेवण तुम्हाला खायचे आहेत, म्हणजे कोंबडी वडे वगैरे झाले तर तुम्हाला इथे सर्व काही मिळू शकतो मित्रांनो. तर तुम्ही पण मालवणी अस्सल जेवणाचा आनंद घ्यायला येऊ शकता. 2-3 महीने से. 2-3 महीना हो गया. मतलब आप जॉब इधर करते होगे? यही इंडिया बेस. अच्छा. तो खाना खाने के भी टिफिन का प्रॉब्लम हो जाएगा तो इधर ही आते हो? अच्छा. और कैसा इनका फूड का लगा? अच्छा है, क्वालिटी है. अच्छा. प्राइस के हिसाब से और बहुत अच्छी अच्छा है. प्राइस के हिसाब से अच्छा है. अच्छा. जैसा लाइक लिमिटेड प्राइस में ओके. बहुत सारा क्वांटिटी एंड टेस्ट मिल रहा है. तर मित्रांनो आता आपण ऑर्डर केलंय बोंबील कोळीवाडा. मित्रांनो बोंबील कोळीवाडा हा यांच्याकडे म्हणजे उत्कृष्ट जो बनणारा एक युनिक पदार्थ आहे, तुम्ही बोलू शकता. बोंबील कोळीवाडा आपण पहिल्यांदा ट्राय करणार आहे या रेस्टॉरंट मध्ये. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला ना 8 ते 10 पीस मिळतात, बघू शकता. आणि यांची क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो. आणि इथे सर तुम्हाला गरम गरम खायला मिळणार आहे. जेव्हा तुमची ऑर्डर देईल ना तेव्हा तुम्हाला इथे बनवून मिळणार आहे. असं काही नाही की आधी बनवून ठेवलं असतो. यांची क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. आणि 200 रुपयामध्ये तुम्हाला 8 ते 10 पीस मिळणार आहेत आणि खूप छान प्रिपरेशन आहे त्यांचा, बघू शकता. विथ त्यांनी तुम्हाला ना चटणी दिलेली आहे मित्रांनो. या चटणी तुम्ही आस्वाद घेऊन खाऊ शकता. तर पहिले याची क्वालिटी दाखवतो तुम्हाला. तर हे आहे बोंबील कोळीवाडा मित्रांनो. आणि हे पण मित्रांनो त्यांच्या ओन मसाले आहेत, त्याच्यामध्ये डीप झालेले आहेत आणि त्यानंतर फ्राय झालेले आहेत, बघू शकता. माझे बघतले तर या म्हणजे टेस्ट करून बघूया. यांची चटणी आहे मित्रांनो, ग्रीन चटणी. तर त्याच्यावर आपण ट्राय करू. खरंच खूप छान आहे मित्रांनो. बोंबील कोळीवाडा मी आज पहिल्यांदा ट्राय केला, पण ना टेस्ट का अलगच येते, खूप छान आहे. वाव. म्हणजे ना तर बोंबील कोळीवाडा ना यांचा नक्की ट्राय करायला विसरू नका मात्र. तर चला मित्रांनो आपण ना SD जत्राचा अस्सल आपली कोकणी चव आहे, एक मालवणी चव मित्रांनो, ते आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय ऑर्डर केलंय ते तुम्हाला दाखवतो आता आम्ही. स्टार्टर साठी मित्रांनो आम्ही पॉपलेट फ्राय आहे, बघू शकता. आणि हे आहेत बोंबील फ्राय. तर हे मित्रांनो आहेत ना ते तवा फ्राय नाही, रवा फ्राय आहेत. तर रवा फ्राय मध्ये आम्ही केलेला आहे, पण याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो किती छान आहे. तर आपण याची आता टेस्ट करणार आहोत आणि गरम गरम आहे. आणि इथे तुम्हाला सर्व जेवण आहे ना मित्रांनो ते सर्व तुम्हाला गरमागरम मिळणार आहे. हे आपण बऱ्याचशा ठिकाणी गेलो होतो, जेवण पहिला बनवलेला असतो त्यानंतर आपल्याला ते थोडं गरम करून देतात, असं नाही. ते आम्ही स्वतः किचन मध्ये गेलो, बघितला. तर यांचं जेवण आहे ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल ना तेव्हा ते दिलं जाईल तुम्हाला, कारण की त्यामुळे तुम्हाला 5-10 मिनिटं तुम्हाला वेट करायला लागेल, पण तुम्हाला चांगला आणि ताजा आणि फ्रेश जेवण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. SD जत्रेचा आपल्याला पहिला पुन्हा बोंबील फ्राय ट्राय करूया मित्रांनो. ह्याची क्वालिटी तुम्हाला पहिला दाखवतो. तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो किती सॉफ्ट आहेत आणि हे डीप झालेत ना मित्रांनो, रवा डीप फ्राय. तर बघू शकता. तर आपण याची चव घेऊया आता. तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो, तर पटापट आपण चव करूया. पण त्याच्या आधी तुम्हाला मी याची क्वालिटी दाखवणार आहे मित्रांनो. बोंबील आहेत ना हे खूप जाडे पण आहेत असे, आणि आतमध्ये क्वालिटी याची बघाल ना खूप छान आहे मित्रांनो. हे बघा
आणि बोंबीलचे काटे असतात ना मित्रांनो, एवढे नाजूक असतात, ते तुम्ही डायरेक्ट ट्राय करू शकता. चला तर मी आता तुम्हाला ट्राय करून दाखवतो. मित्रांनो पुऱ्या मालवणी पद्धतीने जेवण बनवून मिळणार आहे. आणि तसेच आपण स्टार्टर मध्ये घेतलेला हा बोंबील आहे मित्रांनो, त्याची चव खूप छान आहे. आणि यांचे मसाले आहेत ना मित्रांनो, ही स्वतःची रेसिपी आहे. मसाले वगैरे यांचे स्वतःचे आहे आणि चव का अलग लागते. आणि त्यांची क्वालिटी मित्रांनो पहिली बघू शकता की यांनी किती डीप फ्राय मध्ये केलेले आहेत. ते खूप छान लागतात कारण की मसाल्याची चव जात नाही वरतून. तर त्याला कारण मित्रांनो तुम्ही पण आलात ना तर नक्की मी रिकमेंड करेन ते नक्की ट्राय करा. त्याच्यासोबत आपल्याला त्यांनी पॉम्पलेट फ्राय दिलेला आहे, तर आपण पॉम्पलेट फ्राय पण ट्राय करूया. खरंच ह्याची चव आहे ना मला खूप आवडली. हा बघा, आणि पॉम्पलेट फ्रायची पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो. बापरे एवढा मोठा आहे ना मित्रांनो, खरंच माझ्या डिश मध्ये पुरा मावतोय ह्या. याची पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो. वाह वाह, खूप छान आहे मित्रांनो. तर या आपण टेस्ट करूया. पहिली तोंडाला पाणी सुटतंय मित्रांनो खरंच एवढा बघून. आणि हे पण रवा डीप झालेले आहेत आणि मसाले आहेत ना तर त्यांचेच आहेत ते त्याच्यामध्ये ती. तर आपण टेस्ट बघूया पहिली कशी आहे ते. वा, एकदम सॉफ्ट आणि फ्रेश मासे खायचे आहेत तर नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा मित्रांनो. खरंच सांगू शकतो काही ह्याची जी चव बदलले ना त्यांचे मसाले नाही मला असं वाटतंय. कारण की आतमध्ये पण ते डीप झाले आहे मित्रांनो बघू शकता. कारण की जेव्हा पॉपलेट जेव्हा ते कटिंग करतात ना मित्रांनो ते पण एकदम डोक्याने केले पाहिजे. कारण की हे बघा यांनी कसे कटिंग केलेले आहे, एकदम प्रॉपर कटिंग केले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मसाला आहे ना पूर्वर आतमध्ये लागलेला आहे. तर ह्याच मसाल्याची चव घ्यायसाठी मित्रांनो तर टेस्ट करूया. खरंच खूप छान आहे. म्हणजे विथ फॅमिली तुम्ही आलात ना तुमच्या फॅमिलीसाठी रेस्टॉरंट बेस्ट पडणार आहे. आणि ती स्वस्त मध्ये तुम्हाला एवढं चांगला खायला मिळणार आहे. आणि एक मालवणी चव तुम्हाला घ्यायची झालं ना तर नक्की या. तर मालवणला जायची गरज नाही ही चव घ्यायसाठी. या रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला मालवणी आपल्या मुंबईमध्ये मिळू शकते. तर मित्रांनो HD जत्रेच्या आपण ना अस्सल मालवणी मध्ये हे घेतलेले आहेत डिश मागवलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो काय काय आहेत. तर मित्रांनो हे आहे ना हे मटन किमा आहे. मटन किमा विथ आपण चपाती घेतलेली आहे. आणि इथं बघा चिकन किमा विथ आपण भाकरी घेतलेली आहे. आता ह्याचा आनंद आपण घ्यायचा आहे मित्रांनो. आणि कसा आहे काय आहे क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. ही आहे भाकरी बघू शकता. ही भाकरी कशी आहे मित्रांनो माहिती आहे. एक मालवणच्या लोकांची जे असते साईज वाईज किंवा जी क्वालिटी आहे ना ती सेम इथं मिळणार. तर मित्रांनो आता आपण HD जत्रेचा स्पेशल म्हणजे तुम्हाला बोलायचं फिश थाली आहे मित्रांनो. त्या फिश थालीमध्ये काय काय येतं ते पहिला आपण जाणून घेऊया, क्वालिटी जाणून घ्यावा. तर या मला सांगतो काय काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये पहिला मित्रांनो आहे ना आपल्याला पॉपलेट फ्राय मिळणार आहे. बघू शकता क्वालिटी खूप छान आहे. तर तुम्हाला उचलून मी दाखवतो. हे बघा पॉपलेट फ्राय आहे. त्या विथ आपल्याला जवला पण देतात. जवल्याचा पण तुम्ही आनंद त्याच्यामध्ये घेऊ शकता. फिश करी आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये अलग अलग किंवा बांगडा वगैरे अशी फिश मध्ये अवेलेबल असतो मित्रांनो. आणि हे आपल्याला एक राईस देतील. सोलकढी पण आहे मित्रांनो. आणि त्यांची ग्रीन चटणी आहे विथ कांदा लिंबू काकडी हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. ही प्रॉपर आपली आहे फिश थाली. ह्याच्यामध्ये ऑप्शन्स पण आहेत मित्रांनो. जर आता तुम्हाला जर बांगडा आपला पॉपलेट नाही खायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरा का पाहिजे ते पण तुम्हाला मिळतं. ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला जर फिश थालीमध्ये पॉम्पलेट नसेल पाहिजे होतं तर आपण दुसरा मेनू ऍड करू शकतो. तर म्हणजे ही आहे आता बोंबील थाली आहे मित्रांनो. म्हणजे फिश थालीमध्ये बोंबील थाली पण मिळते. त्याच्यामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. तर पहिला तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आहे ना रवा फ्राय झालेले बोंबील भेटतील. बघा 2 पीस आहेत मित्रांनो, खूप मोठे आहेत. आणि कसं माहिती बोंबील एकदम सॉफ्ट असतात ना म्हणून त्याला आता उचलून दाखवू नाही शकत तुम्हाला कारण की ते पटापट तुटतील. तर त्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो जवला पण मिळणं बघू शकता. हे जवला आहे. अजून त्यामध्ये आपल्याला राईस पण मिळणार आहे म्हणजे स्टीम राईस आहे. त्यामध्ये मच्छीची कढी पण आहे विथ आपल्याला सोलकढी पण मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला चटणी मित्रांनो पुदिन्याची आहे ती पण तुम्हाला मिळणार आहे. चला मित्रांनो आता आपण फिश थाली ट्राय करणार आहे. म्हणजे अस्सल कोकणी पद्धतीने जे बनवलेली आहे ना मालवणीची की आपण फिश थाली तुम्हाला दाखवला सर्व काय काय मिळतं याच्यामध्ये.
ह्याच्यामध्ये आपल्याला भाकरी दिलेली आहे मित्रांनो, राईस आहे. तर आपण ना पहिला भाकरीसोबत ट्राय करूया सर्व कसं काय लागतं. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवला पण खायला मिळेल आणि जवला भाकरी खायची मजा एक अलगच असते. तर पहिल्या म्हणून भाकरीसोबत ट्राय करूया. तर ही आहे मित्रांनो आपल्याला पॉपलेट फ्राय आणि व्हेज भाकरी आपण खातोय. बघूया एकदा कॉम्बिनेशन कसं आहे. मित्रांनो जे कणाकणापर्यंत पोचलेले आहेत ना ह्याच्यामध्ये मसाले ते खूप मला आवडले. कारण की जे सॉल्टची चव लागते असते ते आपल्याला ह्याच्यानं प्रॉपर येते. आणि विथ जे फ्राय डीप केलेलं मित्रांनो हे मला खूप आवडतं. आणि मसाला पण लागतोय त्यांचा, वरना रवा बघा टाकलेला. मग मित्रांनो ह्याचा रवाची क्वालिटी बघाल ना तर तुम्हाला असं स्टार्टिंगला वाटणार नाही की हा पॉपलेटच आहे म्हणून मित्रांनो. आणि याची क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. आणि सॉफ्टनेस बघाल ना अगदी एकदम फ्रेश. खरं. आणि आता आहे ना आपण सोबत आपल्याला फिश करी आहे मित्रांनो. फिश करी सोबत ट्राय करूया. फिश करी आहे बघू शकता हे बघा. आणि किती घट्ट आहे ना. आणि हे वरतीच कोकम टाकले आहे मित्रांनो. म्हणजे जसे मालवणी पद्धतीत कोकम जास्त यूज केला जातो. आपल्या घरी पण काढतात मालवणचे लोक कोकम. कारण की खात आपल्या मच्छीमध्ये टाकणार. मच्छीमध्ये कोकम थोडा अगर जसा आंबट जरा असेल ना तर खायची मजा तुम्हाला माहिती आहे किती अलग होते. तर आपण ही मच्छी करी सोबत खाऊया. मित्रांनो खरंच ही चव मात्र खूप छान आहे. कारण की ह्याच्यामध्ये ना जास्त मालवणचे मात्र मसाले यूज केलेले आहेत. कारण की जी चव आली ना मित्रांनो खरंच मला थोडा दादा पाणी सुट्ट्या. मी परत एकदा खाऊन बघतो. कारण की कोकम टाकून जे आंबट केला जातो मित्रांनो त्याच प्रकारे आहेत. आणि ही मच्छीची खडी आहेत मध्ये बघू शकता. वा असा खायला असला मित्रांनो खरंच जास्त भूक अजून थोडी लागते. आणि बरं गेलं ना मच्छी असेल ना तर त्याच्यापेक्षा ना मित्रांनो तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शन लिंक देईन ऍड्रेसची. नक्की विजिट करा. आपला प्रभादेवी स्टेशनवर ना 5 मिनिटाच्या अंतरवरती आहे मित्रांनो. आणि दादर, प्रभादेवी, परळ अशा लोकांना आहे ना बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही या स्टॉलवरचा रेट आहे ना मित्रांनो या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मिळतोय. बसून खा अगदी मस्त शांतपणे. इथं बघू शकता एम्बियन्स किती यांचा मोठा आहे. पुन्हा HD जत्राचे कोंबडी वडे मागवले मित्रांनो. कोंबडी वडे बघू शकता. कोंबडी वडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. आणि हा फूड आहे ना मित्रांनो एक मालवणचा आहे ज्या टेस्ट आपल्याला मिळणार आहे इथे. तर या तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय मिळतं मित्रांनो. वडे बघू शकता मित्रांनो. वड्यांची क्वालिटी आहे ना ती खूप छान आहे. एकदम नरम वडे आहेत. आणि जे आपल्या घरी बनवतात किंवा मालवण लोक जे बनवतात ना त्याच पद्धतीने ते बनवले जातात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मित्रांनो हे बघा सुका चिकन मिळतोय. त्याच्याबद्दल आपल्याला ग्रेव्हीवाला चिकन मिळतोय मित्रांनो. आणि कोंबडी वडे तुम्ही कुठं पण जा मित्रांनो कुठे पण जा तुम्हाला त्याच्यामध्ये ना सोलकढी तुम्हाला मिळणार नाही आहे. पण या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व केला जातोय मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड सोलकढी पण दिली जाते मित्रांनो. विथ चटणी आहे मित्रांनो. चटणीची मजा थोडी अलगच होणार आहे. कांदा लिंबू तर आहेत पण भरपूर म्हणजे एक आपल्याला जास्त मेन्यू आपल्याला भेटतो ह्याच्यामध्ये खायचं झालं तर कोंबडी वड्यामध्ये. तर हे मित्रांनो खूप चांगला आहे मित्रांनो. मला तर आता तोंडाला पाणी सुटलं आहे कोंबडी वडे बघून. कारण की आपल्या मालवणी फूड आपल्या मुंबईमध्ये आपल्याला मिळतोय. पण सांगितलं बघा काय काय मिळतं. तर आपण डायरेक्ट आता ट्राय करूया. आणि वडे खूप सॉफ्ट आहेत मित्रांनो. तुम्ही पण या मजा घेऊ शकता. तर आपण ना पहिला सुक्का चिकन आहे ना त्यासोबत ट्राय करूया मित्रांनो. आणि कोंबडी वडे बोललात ना तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतो तसा माझ्या आता सुटला आहे. कारण रश्श्यासोबत ट्राय केलं मित्रांनो. कारण की असं काय असेल ना वडे असतील तर अजून मित्रांनो खूप छान आहे चिकन सोबत की तो कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. तर या वडे अगदी म्हणजे वड्याचं मला फळ ठेवतो. वड्यात ना त्या अगदी म्हणजे सॉफ्ट आहेत मित्रांनो बघू शकता. आणि ही सॉफ्टनेस आणि खायची मजा आहे ना ती खूप छान आहे. विथ चिकन खाऊया आपण. वा विथ चिकन मित्रांनो. सुका चिकन आहे हा.
मी तुम्हाला एक रिकमेंड करेन मित्रांनो, आज ना तुम्ही कोंबडी वडे ट्राय करायला मात्र विसरू नका, कारण की प्राइस आहे ना मित्रांनो खूप कमी आहे, और त्यामध्ये डिशेस पण जास्त दिलेले हैं आपल्याला। अभी हम लोग ने राइस प्लेट लिए, वेज थाल लिए थे, दोनों अच्छा, वेज। ओके। तो दोनों में वर्थ था, पैसा वसूल था, खाना बेस्ट था, क्वालिटी भी एक्चुअली सर्व भी अच्छा किए। क्वालिटी में राइस जैसा एक प्रॉपर बाउल में आया जैसा होना चाहिए ना, बहुत से रेस्टोरेंट में मिक्सअप करके दे देते वैसा नहीं था, प्रॉपर क्वांटिटी सब जो होना चाहिए वो बेस्ट थी। प्राइस रेंज के हिसाब से बेस्ट था, वर्थ था। यहाँ पर मैंने 2-3 जगह खाया हूँ, बट प्राइस यहाँ का और टेस्ट यहाँ का बेटर है। बराबर, वहाँ एक्सपेंसिव है बट टेस्ट वैसा नहीं है। यहाँ बजट फ्रेंडली भी है, टेस्ट भी अच्छा है। बराबर, खाना बहुत ही सही था, टेस्ट में भी बहुत सही था, सब में बहुत अच्छा था। और आप पहली बार आए हो यहाँ पे? नहीं, मैं भाई के साथ। अच्छा, भाई के साथ मतलब पहिले आए हो यहाँ पे? हाँ, भाई के साथ फर्स्ट ओके टाइम आए। ओके। तर चला मित्रांनो, आपण काय काय खाल्लं ते बघितलं, खूप टेस्टी जेवण झालं आजचा मित्रांनो। आणि हा रेस्टॉरंट आहे ना मित्रांनो खूप रिजनेबल आहे, तुम्ही आता प्राइस बघितले असाल, क्वांटिटी पण तशीच आहे आणि एक बेस्ट मालवणी चव आहे। त्या मसाल्यांमध्ये काही कंपॅरिझन नाही मित्रांनो, खूप छान जेवण होतं। आणि तसेच आपण आता बघितलं तर काय काय खाल्ला, कोंबडी वडे होते, चिकन थाली घेतली होती, फिश थाली घेतली होती, फिश थालीमध्ये बोंबील थाली आणि पॉम्पलेट थाली घेतली होती मित्रांनो, खूप छान होती। आणि पहिली गोष्ट मी काहीतरी नवीन खाल्ला ते आहे बोंबील कोलीवाडा मित्रांनो, खरंच खूप छान होते। नक्की तुम्ही इथे आलात ना स्टार्टरचा ते नक्की घ्या बोंबील कोलीवाडा। पॉम्पलेट फ्राय खाल्ला होता आपण, बोंबील फ्राय घेतले होते, आता खूप आपण प्रकारच्या गोष्टी ट्राय केल्या मित्रांनो। खरंच म्हणजे एक रेस्टॉरंटची चव होती ना ती ह्या खूप अलगच होती, एक मालवणी चव ही प्रॉपर आज आपल्याला खायला भेटली याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय कंपॅरिझन नाही मित्रांनो। आणि ना पहिली गोष्ट इथे ना एक रिजनेबल प्राइस आहे, ते मला चांगली आवडली। या प्रभादेवी स्टेशनला 5 मिनिटांच्या अंतरावरती आहे। आणि मित्रांनो तुम्ही जर आलात ना प्रॉपर ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये चेक करायचं, तुम्हाला ऍड्रेस प्रॉपर मिळणार आहे, नंबर आहे काय, जर तुम्हाला जर ऍड्रेस भेटत नसला तर नंबरवर त्या कॉल करा, तर तुम्हाला सांगतील कसा यायचा। आणि मित्रांनो पहिली गोष्ट ना इथे ऑर्डर्स पण स्वीकारल्या जातात, म्हणजे तुमची पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल, पूजा असेल, काय पण असू शकतो आपल्या इथे, त्याच्या ना इथे ऑर्डर स्वीकारल्या जातात। नंबर दे तुम्हाला, त्या नंबरवर नक्की कॉल करा। मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि ह्या हॉटेलला आपल्या नक्की भेट द्या, SD जत्रा म्हणून हॉटेलचं नाव आहे मित्रांनो, अगदी रस्त्यावरच आहे मित्रांनो, रस्त्याच्या बाजूलाच आहे, तर तुम्ही येऊन इथं आनंद घेऊ शकता। इथे ना मित्रांनो पहिली गोष्ट बोलू तर फिश मध्ये जास्त व्हरायटीज आहेत, चिकन आणि मटन ह्यांच्यामध्ये म्हणजे एकदम अलग अलग व्हरायटीज आहेत, आणि त्यांचे भरपूर मेनू कार्ड बघत असाल मित्रांनो भरपूर आहे। की तुम्हाला माहिती बाजूला कमर्शियल एरिया आहे, म्हणजे बोलू शकतो आपण इंडिया बुल्स वगैरे हे बाजूलाच आहेत त्याच्या, की त्यांना रेट्स हे भरपूर परवडतात, कारण की रिजनेबल प्राइस मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये खायला मिळतं मित्रांनो। तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये, तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा। तर भेटूया अशा व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र।